तर आज आपण मकर संक्रांती विशेष बनवायला अतिशय साधे आणि सोपे फक्त 10 मिनिटात तयार होणारे आणि फक्त 2 साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात. मस्त कुरकुरीत असे कुरमुऱ्याचे किंवा मुरमुऱ्याचे लाडू पाहणार आहोत. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एक जाड बुडाची आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे. तर एका वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. तर 3 वाटी इथे मी हे मुरमुरे घेतलेले आहेत. हलकेसे याला फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी तळापासून सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. कारण हे जे मुरमुरे आहेत ना, हे पटकन कढईला खाली करपतात. त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. जर तुमचे मुरमुरे ऑलरेडी कुरकुरीत असतील तर नाही भाजले तरीसुद्धा काहीच हरकत नाही. पण बऱ्याच वेळेस हे थोडेसे सादळलेले वगैरे असतात. तर त्यामुळे कढईमध्ये थोडेसे गरम करून घेतले की मग जे लाडू आहेत आपले ते अजून छान मस्त कुरकुरीत तयार होतात. तर फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी अगदी मस्त कुरकुरीत असे मी हे मुरमुरे इथे भाजून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. जास्त देखील भाजायचे नाहीयेत. हातावर आता दाबून बघितले तर अगदी त्याचा पटकन असा चुरा होतोय. तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे किंवा थोड्या वेळासाठी तुम्ही हे मुरमुरे उन्हात सुद्धा ठेवू शकता. तर मुरमुरे काढून घेतले. पुन्हा त्याच कढईमध्ये फक्त 1.5 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर 3 वाटी आपण मुरमुरे घेतले होते त्यासाठी बरोबर 1 वाटी आपल्याला इथे बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. तर इथे गूळ तुम्ही साधा गूळ वापरू शकता किंवा चिक्कीचा कुठलाही गूळ वापरू शकता. तर इथे मी हा साधाच गूळ वापरलेला आहे. आता हा पाक बनवताना इथे अजिबात पाण्याचा वगैरे वापर केलेला नाहीये. फक्त 1.5 चमचा साजूक तुपामध्येच आपल्याला हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. अगदी पटकन असा हा गूळ वितळला जातो आणि मग त्यानंतर आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत. तर गूळ घेताना असा थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन तो वितळला जातो. तर हे बघा फक्त एखाद्या मिनिटातच हा चांगला असा वितळला जातो. आता याचा आपण पाक तयार करून घेऊया. तर अगदी कुरकुरीत असे आपल्याला हे मुरमुऱ्याचे लाडू तयार करायचे आहे. त्यासाठी कडक पाक आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर असं थोडंसं 2-1 मिनिटं पाक शिजवून घेतला की एकदा चेक करून बघायचं आहे. तर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे 2 ते 3 पाकाचे थेंब टाकायचे आहेत आणि हाताने अशा पद्धतीने आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे. हे बघा. आता ही जी गोळी आहे, ही अगदी हाताला गुळगुळीत लागते म्हणजे अशी कडक लागत नाहीये. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही असा पाक झाल्यावर सुद्धा हे लाडू तयार करू शकता. पण थोडेसे कुरकुरीत किंवा कडक लाडू हवे असतील तर कडक पाक तयार करायचा आहे. तर ही जी गोळी आहे तुम्ही आता बघू शकता दोन्ही हातांनी अशी खेचल्याने ती अगदी खेचल्या जाते. म्हणजे हा थोडा मऊसूत असा पाक इथे आपला तयार झालेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने. पण आपल्याला थोडासा ना कडक पाक हवा आहे. तर पुन्हा आपण एखाद्या मिनिटांसाठी किंवा अर्ध्या मिनिटांसाठी याला थोडंसं शिजवून घेऊया. आता मुरमुरा लाडू म्हटले, की ते अगदी कुरकुरीतच खायला छान लागतात. त्यामुळे कडक पाक तयार करायचा आहे. तर हे बघा पुन्हा 1 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर पाक आपल्याला चेक करून बघायचा आहे. थोडेसे पाकाचे थेंब पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याची गोळी तयार करून बघायची आहे. आता अगदी पटकन अशी त्याची गोळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने पाकाची गोळी तयार झाल्यानंतर प्लेटमध्ये तिला टाकून बघायचं आहे. अगदी टणकन असा आवाज येतो. या पद्धतीने म्हणजे अगदी कुरकुरीत लाडूसाठी आपला पाक इथे तयार झालेला आहे. आता लगेच ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप घालू शकता म्हणजे पाक पुढे जात नाही. तर इथे मी गॅस आता बंद केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि लगेच आता आपल्याला यामध्ये भाजलेले मुरमुरे घालायचे आहेत आणि फटाफट याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो पाक आहे, हा पाक शिजण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटातच पाक अगदी छान व्यवस्थित असा तयार होतो. आता गॅस बंद केल्यानंतर मुरमुरे घातलेले आहेत आणि अगदी पटापट याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. संक्रांतीला तर आपण हे मुरमुऱ्याचे लाडू बनवतच असतो, पण इतर वेळेससुद्धा अगदी मधल्या वेळेत लहान मुलांना काहीतरी खायला हवं असतं. तर अशा वेळेस छोट्या-मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे अगदी झटपट असे तयार होणारे मस्त मुरमुऱ्याचे लाडू त्यांना नक्कीच बनवून ठेवू शकता. तर हे बघा अगदी सर्व गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे सर्व मुरमुरे व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता लगेच आपण ही कढई जी आहे ती साईडला उतरवून घेऊया आणि याचे लाडू तयार करून घेऊया. आता अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत. तर लाडू बनवण्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अगदी छोटे-छोटे याचे लाडू तयार करून घेऊया. म्हणजे तिळाच्या लाडूपेक्षा थोडे मोठ्या साईजमध्ये हे लाडू असतात. आता बरेच जण हे लाडू बांधताना हाताला थोडंसं पाणी लावतात आणि मग हे लाडू बांधून घेतात. पण पाणी न लावता थोडंसं तूप लावून मग हे लाडू बांधायचे. पाणी लावल्यामुळे काय होतं, काही दिवसानंतर ह्या लाडूला असा थोडा वेगळा वास येतो
आणि जर तूप लावून बांधले ना तर अजिबात वास वगैरे सुद्धा येत नाही आणि लाडूला एक मस्त शाईन किंवा चकाकीसुद्धा येते. तर हे बघा अगदी मस्त गोल गरगरीत असा लाडू इथे आपला बांधून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊया. अजून एक ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुमचे जास्त क्वांटिटीमध्ये हे मुरमुऱ्याचे लाडू असतील तर काय करायचं, हे जे मिश्रण आहे ना, हे पटकन कडक होतं. त्यामुळे काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या भांड्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे. म्हणजे गरम पाण्याची उष्णता ह्या कढईला लागल्यामुळे हे जे मिश्रण आहे ना मुरमुऱ्याचं, हे कडक होत नाही. ते मऊसूत राहतं आणि लाडू बांधायला अगदी सोपं जातं. तर ती ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की वापरून बघा. तर हे बघा इथे सर्व लाडू आपले तयार करून झालेले आहेत. अगदी मस्त गोल गरगरीत आणि अगदी छान कुरकुरीत असे आपले हे मुरमुऱ्याचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत. घेतलेल्या प्रमाणामध्ये एवढे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मकर संक्रांतीसाठी मस्त कुरकुरीत असे हे मुरमुरा लाडू घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.